आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। मित्रांनो, जगामध्ये पैशाने श्रीमंत असणारी लाखो माणसे आपण बघितली असतात, परंतु मनाने श्रीमंत असणाऱ्या माणसाची गोष्टच वेगळी। सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभाग घेऊन, अनेकांना मदत करून, इतरांची सुखदुःख वाटून घेण्यातच खऱ्या जीवनाला अर्थ असतो। हे काही अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या काही व्यक्तींना बघितल्याने कळते। असेच व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर भाऊ देशमुख यांनी आपल्या जन्मदिनानिमित्त कुठलीही पोस्टरबाजी किंवा इतर खर्च न करता अतिशय उत्कृष्ट हेतू नजरेसमोर ठेवून साजरा केला असून, आपला वाढदिवसानिमित्त सर्व शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व काही गरजूवंत महिलांना साडी वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला आहे। त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा चौरंबा खुर्द येथे या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर निळेसाहेब, माजी पंचायत समिती सदस्य व युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गोलू पाटील पारटकर, सरपंच अनिता वागतकर, कदम सर, हिंगमिरे सर, सतीश महाजन, ज्ञानेश्वर म्हस्के, ज्ञानेश्वर दांडेगावकर, बळवंत म्हस्के, उपसरपंच मुजाजी पाईकराव, गोविंद कराळे, तर जिल्हा परिषद शाळा कुसुळवाडी येथे श्रीरामे सर, पोलीस पाटील हरीश बोंबले, सरपंच श्रीरंगे देशमुखे, ज्ञानेश्वर म्हस्के, तर जिल्हा परिषद शाळा खरबी येथे मान्यवरांच्या सोबत माजी सरपंच व चेअरमन नारायण गवांडे, सरपंच हेमंत नरवाडे, ढेपे सर, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त या शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद शाळा केदारगुडा येथेही हा कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर निळेसाहेब, माजी पंचायत समिती सदस्य व युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गोलू पाटील पारटकर, राठोड सर, ढेंपे सर, भगवान खांजोडे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर राव म्हस्के, सतीश महाजन आदी मान्यवर या शालेय साहित्य वाटपाप्रसंगी केदारगुडा येथे उपस्थित होते। तर डोंगरगाव येथे भाजपा उपाध्यक्ष शेषराव मुलगीर, गजानन सुखापुरे, बळवंतराव म्हस्के आदींची ही उपस्थिती होती। आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी इतर खर्च करण्याऐवजी अनेक सर्वसामान्यांना मदत होईल त्या रूपाने आपला वाढदिवस साजरा करण्याचा संदेश ॲडव्होकेट किशोर भाऊ देशमुख यांनी आजच्या युवा पिढीपुढे ठेवला हे तितकेच खरे। जनता न्यूज महाराष्ट्रासाठी राजू पवार, हदगाव।